कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु रामचंद्राय नमः। प्रभाते उठुनी सौमित्री समवेत सुमंत सारथी रथा सविता युध्य प्रति दिनवदन होऊनी आले। असो पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का। बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात कथेच्या अनुषंगाने दिवस उजडला। लक्ष्मी म्हणजे उठले सुमंतला बरोबर घेतला रथात बसले आणि रथ घेऊन अयोध्येला आले। भद्राजनी जनकजा माता प्रधान लोक परिविष्टता कैची समाधीचे तेत अष्टपुष्ट जनेची। सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत। बाजूला प्रधान बसलेले आहेत। लोक अतिशय दुष्ट पुष्ट अतिशय टवटवीत बसलेली होती। सौमित्र ओरी परम दिन मुख कोमविले कळाहीन श्रीराम समीप येऊन साष्टांग नमन पै केले। लक्ष्मणजीने मान खाली घातलेला प्रभू रामचंद्राच्या जवळ आले साष्टांग दंडवत घातला। नेत्री असुरांची आधारा अंग कातपत थरथरा आदोमुखी होऊन श्रीरामचंद्रा सर्व वृत्तांत जाणीला। डोळ्यातून अश्रू वाहत आणि थरथर लटलट कापत होते आणि सीतामाईला कसं सोडलं कसं माघारी आलं सगळं प्रभू रामचंद्राला सांगितलं। स्वामीची आज्ञा घेऊन प्रवेश होती ते जाण गंगा तीरी जानकी विसर्जन पुढील कथन अवतारा। प्रभू रामचंद्र तुमच्या आज्ञा शिरसामध्ये मानले सीतामाईला रथात बसला गंगा नदीच्या तीरावर सोडला आणि परत माघारी आलो। पुढे काय झालं गंगेच्या पहिलं तिरी दुःखित सीता सांडोनी दुरी आम्ही उतरलो आईले तीरी मग ते तुरी काय देखिले। गंगेच्या पलीकडच्या काठावर सीतामाईला सोडला आम्ही असणाऱ्या अलीकडे आलो पुढे आम्हाला काय दिसलं ऐका। जानकी पतिव्रता सुंदरी रुदर करती पहिलं तिरी तिची अशोकाची नवल परी सांगताना काय सांगायचं प्रभू रामचंद्र पलीकडच्या तीरावर सीतामाईला सोडलं। सीतामाई रडत होत्या काय रडत होत्या काय रडत होत्या कसं सांगू। तदनंतर मुनी पुत्र ते येऊनी समर्थ घेऊनी जानकीचा वृत्तांत वाल्मिकीची जाणली। त्याच्यानंतर तिथं वाल्मिकी ऋषीचे काही शिष्य मंडळी आणले। सीतामाईने ओळख पटवली। सीतामाईच्या वाल्मिकी ऋषीची भेट घालून दिली। वाल्मिकी आश्रमी नेली बरवे परी ते ठेवली आईची श्रीराम कथा वर्तली काय सांगू राजे। वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी सीतामाईला सोडलं परत आम्ही माघारी आलो। काय प्रभू रामचंद्र पुढे काय झालं सांगा। श्रीराम तुम्ही लोक लज्जभेन केले जानकीचे उपेक्षण परी ते परम पतिव्रत दारुण शोक बहुता वनी केला। प्रभू रामचंद्र तुम्ही लोक लाज भयास्तव सीतामाईला वनाच्या ठिकाणी सोडलं पण सीतामाई महान पतिव्रत वनाच्या ठिकाणी गेल्यावर काय रडत होते काय सांगू। कोणी रुदर माझा गोपाय प्राण परी तुझी कृपा होती म्हणून तरीच हे चरण काय सांगायचं सीतामाईचं रडणं ते रडणं ऐकून माझा जीव जातो की काय असं वाटत होतं पण प्रभू रामचंद्र तुमची कृपा आशीर्वादाने तुमचं पाय दिसलं अन्यथा सीतेचा शोक ऐकून वरीचे पक्षी स्वपदे चारा सांडून तीही झाली अति दिला दुःख दारुण पैतीचे। काय सीतामाईचं दुःख होतं काय रडणं होतं म्हणजे असणार सीतामाईचं दुःख रडणं पाहून असणार आहे। त्या वनातील असणारे पशु पक्षी वंचर प्राणी त्यांनी सुद्धा पाणी घेतलं नाही त्यांनी सुद्धा अन्न खाल्लं नाही। आईची दुःखी ते सीतामाई सांडून श्री रघुनाथ मी आज आलो तत्वता चरण तुझे पाहावया। अशा दुःख्या अवस्थेत सीतामाईला वनाच्या ठिकाणी सोडलं मी अयोध्या नगरात तुमच्या असणाऱ्या चरणाची सेवा तुमचा असणारा दंडवत तुम्हाला पाहण्यासाठी आलो। तुझी या चरणाचे दर्शने मोठे संसाराचे धरणे अहम ममतेचे खत फाटणे वेगी पावले। तुमच्या असणाऱ्या चरणाचं दर्शन झाल्यावर प्रभू रामचंद्र जन्म मरणाचं असणारं जी काय धरण आहे ती संपलं जातं। एवढंच नाही साधक म्हणजे असणारा परब्रह्म होतो एवढी ताकद तुमच्या चरणात आहे प्रभू रामचंद्र। आता जानकी न करावी चिंता जे लिहून गेली विदता ते सर्वता। अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणाऱ्या सीतामाईची काळजी करू नका चिंता करू नका का जे ब्रह्मदेवाने कपाळावर अक्षर टाकलेले आहेत ब्रह्माचं लेखन कधी न चुका। भूत भविष्य वर्तमान तीत तू साक्षी
ती पूर्ण दे देता आदि ध्यान याहून बिन तू श्रीराम भूत भविष्य वर्तमान काळ तिन्ही काळाचं ज्ञान तुम्हाला प्रभू रामचंद्र आणि जी कळतंय ती तुम्हाला सर्व कळतं म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही वाचा ग्रहस्थी पुत्र धन याची आत्ता ज्ञानी अशी नाही जाण भोग भोग न भक्ता पूर्ण वैरागी मन दृढल्याचे तो कोणी म्हणजे असणारा खरा असेल स्त्री असेल पुरुष असेल जर याची आसक्ती धरत नाही म्हणजे एवढंच नाही भोग भोगून असणारा ब्रह्मचारी म्हणणारा असा जो काय ज्याचं मन वैराग्याच्या ठिकाणी दृढ झालेला आहे उडणी चढे भिंतीशी चढण्याची वय पतन तिशी संयोग तोची वियोगाशी कारण जाण श्रीराम ऐका प्रभू रामचंद्र म्हणजे असणारा एखादा किडा म्हणजे असणारा भिंतीवर चढतो नाही चढायला की परत खाली पडतो म्हणजे असणारा का जिथं संग आहे तिथं दुःख आहे जिथं असणारा संग आहे वियोग संग असतो तिथं वियोग कधी ना कधी ताटातूट असतीच म्हणजे वाचा जो प्राणी जन्म आला तो गर्भित झाला मेला या कारणे साधू मेला निसंग होऊन राहत असे मग म्हणजे जो जन्माला आला त्या दिवशी ते असणारा मरण त्याला अटळ आहे म्हणून असणारे ज्ञानी पंडित साधू संत काय करतात साधू संतांची संगत करतात त्याने आपले करावे हित न करावे ते व्रत जीवित आयुष्य जाऊन देव व्यर्थ सावचित्त मग असणारा भलत्या माणसाने आपलं हित करावे हित ते करावे देवाचे चिंतन म्हणा एकविध करून या हित करायचं असेल देवाचं चिंतन करा म्हणजे असणार नाहीतर आला तसा गेला काय ह्या जीवाचा असणारा उपयोगामध्ये नाहीतर ह्या आयुष्यात येऊन वाढदिवस रोजच वाढतंय रोज एक दिवसाने कमी होतंय पण वाढदिवसच म्हणतोय मग म्हणजे असं करण्यापेक्षा म्हणजे असणारे त्याने भगवंताचं भजन करावं चिंतन करावं देवाची कृपा त्याच्यावर होईल तस्मात श्री रघुपती जानकी तिने करावी खंती दयाळू दयामूर्ती भक्तपती कृपाळ भक्तांवर कृपा करणारा दयामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या प्रभू रामचंद्र तुम्ही सीता माऊलीची काळजी करू नका त्या तिच्या जशा नशिबात लिहिलंय ते नशिबाचं भोग ती भोगणारच आहे म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका कोणी लक्ष्मणाचे वचन अति संतोषला रघुनाथ पुढती काय आपण बोलता झाला अशा प्रकारचे लक्ष्मणजीचं बोलणं प्रभू रामचंद्र ऐकलं प्रभू रामचंद्र आनंद वाटला आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र काय म्हणतात गाय महाभाव लक्ष्मणा पुरुषा माझी पंचानना ज्ञानी यामध्ये ज्ञान निधाना पराक्रम गहना विवेकी आगे महान असणाऱ्या शिववीर पराक्रमी असणाऱ्या लक्ष्मणजी अतिशय ज्ञानवान असणाऱ्या आणि असे विवेक असणाऱ्या लक्ष्मणजी वनराशी जे वचन ते सत्याची असे प्रमाण बरी माझी कार्य लागून जाण प्रवर्तलासी लक्ष्मणजी तुम्ही बोला ती खरं बोला पण तुम्ही माझे काम परिपूर्ण केलं माझी आज्ञा उल्लंघिता वरा गेली घेऊन सीता ते सांडू तू मागता अयोध्येशी आला माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं नाही सीतामाऊलीला घेतलं वनाच्या ठिकाणी सोडलं परत अयोध्या नगराला आला तुझ सारी का नाही आप तू केले माझे हित चुकविला थोर आनंद लोकपवादा अरे तुझ्यासारखा लक्ष्मणजी माझा जवळचा कोणीच नाही माझं असणार हित केलं तू काही नाही तर माझं असणार मला लोकांनी नावं ठेवली असती तो जनापवाद आणि लोकांचं नाव ठेवणं तो माझं लक्ष्मणजी संपविलं पूजा बुधाची कल्याण चिरकाल होईल जाण जनापवाद भयापासून मदत वागा अरे लक्ष्मणजी तुम्हाला लोकांचं नाव ठेवण्यापासून वाचवलं म्हणून तुझ्या असणाऱ्या ताकद तुला येवं तुला यश प्राप्त व्हावं तुझी कीर्ती सगळ्यत्र फडकावं असा आशीर्वाद करून रामचंद्र देऊ लागले माझी मना सारिका तू राटलासी महापुरुषा त्रैलोकी तोरी जोडले यशा जनपवादा माझ्या मनासारखं लक्ष्मणजी तुम्ही वागला आणि माझ्यावरच असणाऱ्या लोकांचं बोलणं टाळलं म्हणून लक्ष्मणजी तुमची असणारी कीर्ती स्वर्ग मूर्ती पातळात पसरो एका जनार्दना चरण पुढे इंद्र भूपतीचे कथन समूळ सांगले रघुनंदन इतिहास पुरातन असं का बघा आपल्या सद्गुरु शांतीप्रमाणे एकनाथ महाराजाला शरण गेले का तर राजा जर वाईट वागला तर राजाची काय परिस्थिती होती लक्ष्मणजी तुम्हाला सांगतो पूर्वी एक असणार नरक नावचा राजा होता तो वाईट वागला व्यवस्थित वागला नाही म्हणून त्याला पापाची फळं काय भोगावं लागली पुढच्या अध्यायात ऐका अतिशय महान इतिहास आहे म्हणजे तो गाडी श्रोती द्यावे ते पुढी तरी पाविजे परमार्थ तडी श्रद्धा दुर्डात अतिशय कथा अतिशय गोड रस आहे म्हणजे असणाऱ्या म्हणून असणाऱ्या त्या गोडीमध्ये असणारे श्रोते
श्रोते मंडळांनी उडी टाकावी, त्या उडीचा स्वाद घ्यावा आणि ह्या जन्म मरणाच्या राहणगाडक्यातून पहिली तीराला पोहोचावी अशी सुंदर गोड कथा रामायणाची आहे असं गावबा काका श्रोते मंडळीने म्हणतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन अध्यायाचं कथानक संपविता. तिसरी भावार्थ रामायणे उत्तरकांड एक कारटी काय श्री राम लक्ष्मण दर्शन संवाद नाम तुम्ही पंचमध्याय कोडा श्रीकृष्ण अर्पण वस्तू शुभम भवंतु पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान